मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आमदार सुहास बाबर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. नाव न घेता ब्रह्मानंद पडळकर यांनी सुहास बाबर यांच्यावर घणाघात केलाय. राजकारणात आम्हाला भरपूर त्रास झाला, पण आम्ही रडत बसलो नाही. आम्ही मर्दाची औलाद आहे, आमच्याकडे त्रास सहन करण्याची शक्ती आहे. वरिष्ठांकडे जायचं आणि पाय धरून साहेब बघा असलं आम्ही कधी केलं नाही. अशा कडक शब्दात ब्रह्मानंद पडळकर यांनी आमदार बाबर यांच्यावर हल्लाबोल केलाय. राजकारणामध्ये आम्हाला फार त्रास झाला, आम्ही असं बायाकडे रडत बसत नाही. आमची अन्याय झाला, आम्हाला त्रास होतोय. अरे ना, आम्ही मर्दाची औलाद आहे, आमच्याकडे त्रास सहन करायची शक्ती आहे. बर, जो त्रास देतो त्याला तुडवायची शक्ती सुद्धा पडळकर बंधूमध्ये आहे. मी केव्हाच रडलो नाही संग्रामनाना, मला असंच झालंय, माझं तसंच झालंय. वरिष्ठापाशी जायचं, त्यांचं पाय धरायचं, साहेब बघा. अरे असं नाही, मी राजकारण करता. 2029ला खानापूर तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा आहे. हे तुमच्या जेव्हा मी सांगतोय, मी कोणाला भीत नाही. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. मला फार आनंद होतो ज्यावेळी 2006 पासून पडळकर साहेब राजकारणामध्ये आले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो. आणि त्यावेळी 2009ला पडळकर साहेब उभा राहिले. त्यावेळी 24,000 मतं पडळकर साहेबांनी घेतली. त्यावेळी सदाभाऊ निवडून आले आणि त्यावेळी होते गोपीचंद म्हणून होते गोपी म्हणून पाचरी टोपी हे त्या 9ला इथं घेतलं, घोषणा दिल्या. राजकारणामध्ये कुणाला तरी अडवलं तरच आपण पुढे जाऊ. राजकारणामध्ये आम्हाला फार त्रास झाला, आम्ही असं बायाकडे रडत बसत नाही. आमची अन्याय झाला, आम्हाला त्रास होतोय. अरे ना, आम्ही मर्दाची औलाद आहे, आमच्याकडे त्रास सहन करायची शक्ती आहे. बर, जो त्रास देतो त्याला तुडवायची शक्ती सुद्धा पडळकर बंधूमध्ये आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी केव्हाच रडलो नाही संग्रामनाना, मला असंच झालंय, माझं तसंच झालंय. वरिष्ठापाशी जायचं, त्यांचं पाय धरायचं, साहेब बघा. अरे असं नाही, मी राजकारण करता. राजकारणामध्ये प्रत्येक जण येणार आहे. कोण आपलं ज्याच्या त्याला ज्याला खुर्ची पडलेली असते. अरे सभापती पद करत असताना या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ब्रह्मानंद पडळकर यांनी समाज कल्याण सभापती पद काय असतंय हे तुम्ही दाखवून घेतले. तुम्ही जर सर्च केलं 2017 पासूनचं जे सभापती पद, तर या जिल्ह्याला न भूतो न भविष्य असा निधी मी दिलेला आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी बघितलं नाही हे ग्रामपंचायत कोणाचे, ह्यो कार्यकर्ता कोणाचा आहे. आपा माझ्या केबिनला जो आलाय, माझ्या केबिनला आलाय तो, आणि तो मला म्हणला तो सरपंच आहे, तो सदस्य आहे, आणि मला म्हणलं चर्चशीट मला निधी पाहिजे. ठीक आहे, दिला मी निधी, काय अडचण नाही. किती पाहिजे? 20 लाख, 30 लाख, 50 लाख, काय अडचण नव्हती. मी 150 कोटी निधी वाटला. आणि एवढं चांगल्या पद्धतीनं काम केले. या विठ्ठल शहराची आणि पडळकर साहेबांची नाळ फार जुने. 2006 पासून पडळकर साहेब या शहरामध्ये येतील. आणि मग आम्ही कवा वैभवदादा सोबत लढलो असेल, आम्हाला युती धर्म आम्ही पाळला असेल, पण यावेळी आम्ही लढलो भारतीय जनता पार्टी म्हणून. इथं गटबट नाही. लोकांना काय वाटते माहिती आहे का, त्यांना आनंद होतो वैभव पाटलाला आला नाही. अरे वैभव पाटील आता तिरुपतीला आमच्यासाठी आशीर्वाद मागायला गेले, त्याला तिथनं यायचं का? काल आमचे राजूभाऊनं सोसायटीवर सत्ता आणली 13-0. मग काय त्यांचा फोन झाला नाही, दादा आले नाहीत म्हणजे आले म्हणून लोकांना अरे त्यांच्यात गट पडले नाही.
या आमच्या तालुक्यामध्ये खानापूर आणि आटपाडीमध्ये एकच गट भारतीय जनता पार्टी पक्ष. नाही तर कळाकळा गुदगुले होते तो, अरे काय सदाभाऊला डावललंय, अरे काय पुढं डावलंय. अरे असं काय होत नाही. हे भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला ताकद कशी देते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एखादं पद जर तुम्ही घेतलं भारतीय जनता पार्टीचं, त्या पदाची ताकद काय आहे ते दाजीभाऊ पवारांना विचारा. डायरेक्ट मंत्र्याला भेटू शकते, डायरेक्ट खासदारांना भेटू शकते, डायरेक्ट मुख्यमंत्र्याला भेटू शकते. ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या मध्येच आहे. इतर तिकडं चमकोगिरी कार्यकर्त्याच्या पुढं, आमदाराच्या पुढं लाल करणारे कार्यकर्ते असतील. हे साहेब असं झालंय, साहेब तसं झालंय. साहेबाला काय माहीत नसते मागं काय आहे. मी या तालुक्यामध्ये फिरतोय, आता 2-2.5 वर्ष तालुक्यामध्ये फिरतोय. तालुक्यामध्ये फिरत असताना भारतीय जनता पार्टी दाजीभाऊच्या नेतृत्वाखाली, दाजीभाऊने ज्यावेळेस आपल्या ह्याच्यात घेतली, धुरा घेतली आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम केलं. आता SRचं आम्ही बैठक झाली, बऱ्याच वेळ बघितलं वैभवदादा आणि मला ज्या मतदारसंघाचा अध्यक्ष केलं तर मी दादांना काही फोनच केला नाही. आणि आमचं काय नाही, मी आटपाडी बघायचो, दादा इकडे बघायचे. आणि परवा माझे मित्र विक्रम पावसकरांचा फोन आला आणि म्हटले वरच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये काय कमी जास्त गावं झालीत. मग दाजीभाऊनं फोन केला, दाजीभाऊने वैभवदादांना फोन केला, आपल्यात काय राहिलं का. यावेळी तर बघितलं की या खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम फार चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. हार जीत होत जाते. आपली नगरपंचायत गेल्यानंतर आमचं कार्यकर्ते गरबाडलं, आपासुद्धा आमचा गरबाडला. आता कसं, अरे काय टेन्शन घेऊ नका. ज्यावेळी जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि राजूभावाच्या समाधीचं आम्ही दर्शन घेतलं, त्यावेळी मी ठरवलं दाजीभाऊ आपल्याला लढायचं आहे, आपल्याला रडायचं नाही. आणि त्या दिवशी आम्ही बघितलं आणि घाट माथ्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी गड्यांना घाम फोडला. घरदार पडलं होतं, घरदार तिथं प्रचाराला. आम्ही नाही, मी तर आलोच नाही. मी कार्यकर्ता असा आहे की माझा कार्यकर्ता, माझ्या जीवाभावाचा सहकारी कुठं जर अडचणीत आला तर त्याला ताकद द्यायचं काम ब्रह्मानंद पळकरचं आहे. लोकांना काय वाटतं माहिती आहे का, काहीतरी हे ही बोगस गुन्हे आहेत, इकडे तर काय तर होतंय. काय नाही, त्या सवयी ज्यांना आहेत त्यांना वाटतं आता बोगस. अरे चालत नाही. इथे गृहमंत्री देवेंद्र साहेब आहेत, कुठल्याही ह्याच्यात गेलं ना पॉलिटिशियनमध्ये, आता बोगस गुन्हा घ्यायची बंद झालीत. आमच्याकडे खरं आहे. आणि मी तर सरळ म्हणतो, मागच्या वेळी बघा आमचे मित्र मयूरजी गुळवणे आणि आमचा उदय आणि जो केडी म्हणजे किसना देशमुख, त्याला केडी म्हणतो मी, लॉग फार्मर, त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि पोरं महिन्याभरात निघाले त्या खोट्या गुन्ह्यातनं. कारण सरकार एवढं चांगलं पद्धतीने चाललेलं आहे. त्या सरकारमध्ये फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, आपल्या पवार मॅडम आहेत. मी पोरं अलगत निघाली. त्यांना काय वाटलं बाबा म्हणून गार्डीमध्ये वाद झाला आहे आणि ह्या पोराला कुठंतरी अडकावं. असं होणार नाही. कारण आत्ता पडळकर साहेबांची ताकद आहे, सदाभाऊंची ताकद तुमच्या पाठीमागं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कवाही न झुकणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी आता दाजीभाऊन आताच मागाशी म्हटलं की गाव तिथं शाखा, दाजीभाऊच्या नेतृत्वाखाली गाव तिथं शाखा आणि संग्रामभाऊच्या नेतृत्वामध्ये विट्टा शहर. मग आता आमची सारीच आहे, सागरभाऊ असतील, विजयराव असतील, इथले बाकी सहकारी आहे, उदय असेल, सारे आता सकटदाजी आपल्यासोबत आहेत, आमचे सुरेशराव इथं आहेत. हे वैभवदादाच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वार्डामध्ये आपण सभा घ्यायच्या आहेत, आपल्या मिटिंग घ्यायच्या आहेत. अरे सत्तेमध्ये काय नसतंय. लोकांना काय वाटतं माहिती आहे का, सुट्टीमध्येच काम होते. ज्यावेळी आबा गृहमंत्री होते, किस्सा समजून घ्या तुम्ही, आबा गृहमंत्री होते आणि जे आमचे अमरशिव बापू त्यावेळी अध्यक्ष होते. त्याने मिटिंग घेतली आमच्या इथं बंडूशेठ, त्यावेळी तो आमच्यासोबतच होता. तात्यात आपल्या पार्टीने गेला नव्हता, आपल्यासोबतच होता. त्यावेळी आबाने मिटिंग घेतली आटपाडीमध्ये. आणि पडळकरवाडी, पिंपरी आणि तरसवाडी या गावामध्ये 30-35 बंधारे चालू आहेत. सत्ता नाही, राष्ट्रवादी सत्ता, पण अधिकारी कायम देण्यात ठेवा. चांगल्या माणसाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहतील. आतापर्यंत एकही अधिकारी आम्ही शिफारस केली नाही. या खानापूर आटपाडीला ह्योच पोलीसचा अधिकारी पाहिजे, ह्यो DYSP पाहिजे, ह्यो तहसीलदार पाहिजे, काय नाही. तहसीलदारसुद्धा माणूस आहे, त्याला 3 महिन्यात कळतं खरं काय खोटं काय. त्यामुळे तुम्ही कसली काळजी करू नका. या तालुक्यामध्ये एखाद्यानं जर रस्ता अडवला तर मला फोन करा. आपलं शासनाचं धोरण आहे, आता मागल त्याला रस्ता. काय कुणी काळजी करू नका.
पोलीस स्टेशन कोणी काय खरेदी केलं नाही. काय हे बाबानं पी आय काय पी आय स्वतःच्या बुद्धीनं शिकून त्यांच्या आईवडिलांनी त्याला शिक्षण दिलं आहे, ते डिग्री घेऊन आलेले असतील. ते लोकांना का वाटतोय अरे ह्याला मी आणलाय. अरे नाही बाबा, तुझं चांगलं काय असेल ऐकेल ना, तुझं बोगस कोण ऐकणार नाही. आणि मग रडारडीची सवय लोकांना लागते. जर एखादा कार्यकर्ता, आता समजा माझा लाडका कार्यकर्ता राजू जानकर आहे, मला वाटतं त्यानं माझं सारच करावं, हागल्या मग त्याला जर काम सांगितलं तर तो करेल का? नाही करणार. तो म्हणाला हे सभापतीच काय काय चला पार्टी सोडून जाऊया. अधिकाऱ्याचं सुद्धा तसंच असते. चांगलं काम असलं तर 100% तुम्हाला मदत करतात. पण सारखं तुम्ही चुकीत सांगायला लागला मग डिस्टर्ब होता, मग तुम्ही डिस्टर्ब होता. असे पुढकर बंधू डिस्टर्ब होत नाहीत. आणि म्हणून सकटसारखी माणसं ज्याला राजकारणाचा नाद नाही, जे समाजकारण फक्त करत होते, असल्या लोकांनी सुद्धा आता ठरवलं की आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे, आपण पडळकर साहेबाचा हात बळकट केलं पाहिजे, आपण भारतीय जनता पार्टीचा हात बळकट केलं पाहिजे, आपण सदाभाऊ सोबत आलं पाहिजे. हे आता सामान्य लोकांच्या लक्षात आलंय. हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. फार चांगलं आहे. लोकांना वाटलं खानापूर म्हणजे काय तर आमचं आहे. अरे नाही रे बाबांनो, हा खानापूर तालुका संपत नानाची यामध्ये शियाचा वाटा आहे, यामध्ये हनुमंतराव पाटलांचा शियाचा वाटा आहे. असे अनेक लोक आहेत की त्यांनी बाबांनो हा खानापूर तालुका घडवला आहे. मग खाली आमच्या तालुक्यातले कोण नेते असतील, पडळकर साहेब असतील, हा एकाच्या कोणाच होत नाही. आपण एखादं जर गाव जर घेतलं त्या गावामध्ये सरपंचच का सारं करतो असं काय नाही. त्या गावामध्ये त्यातला सदस्य पण असतो, त्या बॉडीमध्ये 2-3 सदस्य असले विरोधात त्याची पण सही लागते ठराव घेताना. हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. खानापूर तालुक्यामध्ये मी फिरत असताना लोक काय आम्हाला म्हणायचे, अरे पडळकर साहेब धनगर समाजाचा आहे. अरे ते सारे नेते मराठ्याचे आहेत. किती लोकांना दिलंय किरण? काय लोकांना वाटतंय दाजीभाऊ काय मग बाबा तुम्ही काय मागा का चर्चा मराठाच आहे असं नाही, धनगरच नाही. तुम्ही काम करणारा कार्यकर्ता कायम बघा चांगल्या माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो. मला पण वाटलं नाही का खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी एवढ्या ताकदीनं वाढत. आणि भविष्यात मी सांगतो 2029ला खानापूर तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा झाला. हे तुमच्या जेव्हा मी सांगतोय, मी कोणाला भीत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा आहे मला जाण आहे. मी फिरतोय, गावात फिरतोय, खेड्यागावात फिरतोय. खेड्यागावामध्ये आज घरोघरी जर आपण गेलो, अरे त्यांना काय झालं बघा, खेड्यागावात जर आपण गेलो, ज्यावेळी आम्ही फिरतो त्यावेळी आम्हाला गावात एखादा कार्यकर्ता भेटत नव्हता. राजीभाऊ कार्यकर्ता भेटत नव्हता. आज जर गावच्या गावी आम्ही गेलो, आमचे कार्यकर्त्याची फळीच्या फळी उभा राहिल्या. वेळ आहे, लोक थांबा म्हणते, वाट बघूया, अजून नको एवढ्याच बाहेर वेळ. तुम्हाला 2028ला तुम्हाला या तालुक्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी भिंगरी बांधलेली दिसत. जसं आटपाडीमध्ये वातावरण आहे ना, त्याच्यापेक्षा जास्तीचं वातावरण आता तुमचं इथं तुम्ही बघत नाही. राजीभाऊला विचारा, लोकांचे किती फोन येतात. संग्राम नानाला विचारा, आम्ही 2-2 वाजेपर्यंत आपल्या कार्यकर्त्याला ताकद देतो. कार्यकर्ता काय म्हणतोय मध्ये का, मला उपनारी त्रास होते, काय नाही, त्रास सहन करायची पण ताकद लागते. आणि ती ताकद पडळकर बंधूंच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. हे मला सांगायला तर काय वाटतं. आज संग्राम नानासारखा कार्यकर्ता बघा तुम्ही, ते एवढं हार्ड भाषण केलं, सारी बाणाजी पडळकर साहेब बोलते, पण आता संग्राम नाना तयार झाले. राजीभाऊ अजून जरा भेटतं या पैशामध्ये असल्यामुळे राजीभाऊला वाटते मला काय अडचण येईल का. राजीभाऊ तुमचं काय असेल गटू अडचण द्या, मी बंधूशेठ सांभाळायला तयार आहे, तुम्हाला सुद्धा काय अडचण येणार नाही. एक कृष्णा देशमुख सारखा एक कार्यकर्ता, तुम्हाला कृष्णाच्या बाबत सांगतो, अख्खी पाईपलाईन शासनाने घातली त्याच्या रानात. कृष्णाचा मला सकाळी फोन आला, म्हणजे कृष्णाला काय लागाय झोप देऊ देतो नाही. कृष्णा म्हटला माझ्या रानात पाईपलाईन आली टेंबूची, जावा मग टेंबूच्या अधिकाऱ्यापाशी जातो. टेंबूच्या अधिकाऱ्या बघितला, नकाशा काढला, नकाशा एकाच बाजूनं, पण कृष्णा विरोध करतोय म्हणून त्याच्या रानात पाईपलाईन काढायला डोक्यात घालायचा. पण अधिकाऱ्यांना समजून सांगितलं, तुमचा ज्या पद्धतीने नकाशा असेल त्या पद्धतीने काढा, आणि मग त्याच्या पद्धतीने काम केलं. माझ्या तालुक्यामध्ये जर बघितलं, आटपाडी तालुक्यामधला कार्यकर्ता संघर्षात आहे, संघर्षातून मोठा झाला आहे. त्याला संघर्ष नवं नाही. पडळकर साहेबाला तर आपल्या कसलाच अहंकार नाही. तुम्ही जर बघितलं,
आणि पुणेकर साहेब बघितलं आम्ही त्यावेळी मागच्या 31 मेला आमचा कार्यक्रम झाला. मला वाटतं यातले आमचे बरेच कार्यकर्ते होते. 2:30 वाजता जेवण मिळालं आणि पुणेकर साहेब खाली बसले आणि त्यांच्यासोबत 200-250 कार्यकर्ते होते. ते पण पुन्हा मग खाली. मग आमच्यासारखे पांढरे कपडे, टाईट कपडे, काळजी मारलेले, त्यांनी पुन्हा इकडे तिकडे बघायचं, कोण चप्पल खाली घेतोय, कोण बूट घेतोय. पण साहेबांनी बुटासकट खाली बसलं. म्हणजे जमिनी वासलाला कार्यकर्ता केव्हाही उडत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सत्ता असू दे नाहीतर नसू दे, कायम जमिनीत राहून काम करणार. त्यामुळं विट्यातल्या सर्व सहकार्याला सांगतोय, तुम्ही काळजी करू नका. शिव काय पुस्तकाच्या बाहेरचं करतोय का? शिव काय सत्ताधाऱ्याला नियमात तो आम्हाला आहे ना, तो का आमचीच घरं चुकतो पाडू शकतो का? आप्पा बेच नाही, तू घरं पाडायला साऱ्याची पाडेल ना, का आमची चुकं पाडू शकतोय? नाही, आम्ही काही बांगड्या भरल्या नाही, त्या पाडाय तर ये मग बघू काय असतं ते आम्ही जाऊ. त्यामुळं तुम्ही कसली काळजी न करता हा कार्यक्रम खरं तर सतीशराव फार चांगला घेतला. आता जेवणाचं नियोजन केलंय आणि एवढी लोक गोळा केली, मला तर काय माहीत आहे. मी म्हणाला जेवायचं आणि सटकायचं. आमच्यातून बाळू पाटील म्हणून एक म्हणून कार्यकर्ता आमच्या तात्याचा जेव्हा भावाचा आहे, तात्याचा सारखा जीव त्याच्यात अडकला आहे. मला म्हणून तिकडं जायचं आहे, पण तात्या इथं सुद्धा सकरदाजीनं आपल्या मोठं जेवणाचं नियोजन केलं आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांनी आता बाहेर आलं पाहिजे. एक ध्यानात घ्या, आता लोकांना काय वाटतंय, मोठ्याची नगरपालिका गेली, आमदारकी आपली गेली, काय नाही. या कोंबड कमिटीमध्ये आम्ही असताना मी तुम्हाला निधीची भाषा सांगतो. मला 4 कोटीचा निधी दिला, बबोदादांना 3 कोटीचा निधी आला, आमच्या अमरशिवभाऊ पुन्हा निधी आला, आमचे राजेंद्र खरात यांना निधी आला, आमचे जुने बंडोपंत देशमुख त्यांना श्रीमंत निधी आला. तुम्ही निधीच्या बाबतीमध्ये काळजी करू नका, सरकारवर आपलं आहे आणि सरकार हे आपल्या सर्वसामान्याच्या सोबत आहे, कशीच काळजी करायची नाही. आणि चंद्रकांत दादासारखे पालकमंत्री आहेत, फार अभ्यासू, लोकांना समजून घेणारे नेते चंद्रकांत दादा आहेत. आणि दादाने आम्हाला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काय लागलं तर आम्हाला सांगा. त्यामुळं बिनधास्त राहावा. परवा फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे, मी आपल्या शहरातल्या प्रत्येक नगरसेवकासाठी, म्हणून नगरसेवक आमची 1 असू द्या, 2 असू द्या, 4 असू द्या किंवा जास्त असू द्या, त्या साऱ्या नगरसेवकांना आता फडणवीस साहेब स्वतः निधी देणार आहे. काळजी करायची नाही. आता लाडक्या बहिणीची योजना तर बघताय तुम्ही, आता पुढारी सोडून आणि जो शिकलेला सोडून साऱ्याच्या घरी पैसे येतात का नाही. 1500 रुपयाची किंमत आपल्यासारख्या माणसाला नसत्या, पण ज्या घरामध्ये सामान्य घर आहे, ज्या घरामध्ये चूल पेटत नाही, त्या माता माऊलीला कळतंय की 1500 रुपयाची किंमत काय. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे सरकार गोरगरिबाचं सरकार आहे. हे सरकार शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर चालणारं सरकार आहे. शिवाजी महाराज कसे चालले होते, शिवाजी महाराजांनी साऱ्या 12 बरोदाला एकत्र केलं. सामान्य महाराज त्यांच्यासोबत राहिला, प्रस्थापित महाराज त्यांच्यासोबत राहिला नाही, 12 बरोबर त्यांच्याबरोबर सोबत राहिले आणि त्यांनी त्याची मोठ बांधली आणि इथं स्वराज्य निर्माण केलं. हे शिवाजी महाराज होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल चालून हे आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार चाललेलं आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांना विनंती करतो, हे आपलं विचार तळागाळामध्ये पोचवा आणि कोणाला जर अडचण आली त्याची पार्टी विचारू नका. आप्पा अरे तो आपल्या विरोधातच होता, अरे माझा भाऊ मला 11 वर्ष सोडून गेलं, तो गेला, तो माझ्या अंगावर गाडी घाला आला, दुसऱ्याला बोलायचं नाही. आणि आता आम्ही सारे फिरतोय. परवा एक नेता मला भेटला, म्हणला राजू भाऊ कसं काय, अरे राजूचं माझं झालं तर तो काय याला मध्ये आलाच, बंडू शेटला म्हणलं. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे. जी माझी जुनी लोक गेलते त्यांना वाटायला लागलं हे आपण शेटच्या मागे गेलं पाहिजे, शेटला ताकद दिली पाहिजे. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो आमच्या बनपुरी गावचा. बनपुरी गावामध्ये बौद्ध समाजाचं 92 मतदान आहे. किती मतदान आहे? 92 मतदान आहे. त्यांनी केव्हाही भारतीय जनता पार्टीला मतदान केलं नाही. लक्षात घ्या. माझ्या मतदारसंघामध्ये गाव आहे, आता जिल्हा परिषदेमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि ती सारे एकत्र आली आणि त्यांनी बसले. मी मातंग समाजामध्ये बैठक घेतली ना, होलार समाजाची, आणि मला बौद्ध समाजाने बोलवलं नाही बैठकीला. आता मी कसं जायचं न बोलवता. मग त्यांनी विचार केला का, म्हणले
आज होलार समाजामध्ये बैठक झाली, मुसलमान समाजामध्ये बैठक झाली. मग ही 3 बैठका झाल्या तर त्यांनी मला बोलवलं. मला म्हणजे शेट तुम्ही इकडे लागताय. त्यावेळी आकाश 1:45 वाजल्या. मग मी म्हणलं ठीक आहे चला बोलू दे, आपल्याला काय जायला अडचण आहे. मी तिथं गेलो. त्याने आम्हाला सांगितलं आम्ही आमचं 92 मतदान आम्ही पडळकर साहेबाला देणार आहे. मी खुश, मला आनंदच होणार आहे. आज एवढी 90 मतं जर आपल्यासोबत येत असतील, मग त्यात एक वकील आहेत त्या गावचे. ते वकील म्हणले, भाषण त्यांनी केलं आणि ते म्हणले आम्ही मतदान भारतीय जनता पार्टीला देत नाही, आम्ही मतदान हे बहुजनाच्या नेत्याला देतोय. जर नेत्याला कोण अडवायचा प्रयत्न करत असेल महाराष्ट्र राज्यामध्ये तर इथला भीमसैनिक महिला नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे आणि 92च्या 92 मतं लाईन लावून आम्हाला दिली. ही देण्यात घ्या. त्यांना सुद्धा कळतं की बाबांनो आपला ओबीसीचा चेहरा याला आपण जपलं पाहिजे आणि हे काम लोकांनी केले. त्यामुळे या भागामध्ये दाजीभाऊ तुम्ही आता लवकर दौरा काढा. गाव तिथं शाखा आपण केली पाहिजे, 100% आपण करू. आणि पुन्हा एकदा मी सतीशरावला यांचा स्वभाव फार चांगला आहे. सागरभाऊ मी ज्यावेळी भेटलो फार भावनिक होते. काय 1-2 काम होतं, किरकोळ कामं, पण त्यांच्या दृष्टीने ते काम फार मोठं होतं. ते काम केलं, फोन केलं इकडं तिकडं, आणि त्यांना भावने एवढे अनावर झाले की मला जाणवणं झालं अरे शिव म्हणलं माझा भाव काय माझ्या भूमिकेवर एवढा भावनिक झाला आहे. मग पुन्हा मला झरायला भेटायला आले बंडू शेटून दोघे. बंडू ताडे आम्हाला ह्याला कामच नसते. सकाळी 6ला उठलं की ही जुळणीच असत्या, ह्याला फोन कर त्याला फोन कर, आणि मला काय झोपू देत नाही, उठत नाही ते. आणि मग मला म्हणलं सतीश हे लागले भेटायला. मग ठीक आहे म्हणतात आपण खाली चहा घेऊया. आणि चहा घेतल्यानंतर सतीशराव म्हणले शेठ मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. सतीशराव कसली जर अडचण आली, आता तुमच्या इथं जे संबंध आहेत तुमच्या लोकांमध्ये बसताय, कुठल्याही लोकाला जर अडचण आली तो कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या समाजाचा आहे हे न बघता त्याला मदत करायची जबाबदारी तुमची आहे तशी माझी आहे. आणि 100% आपण या शहरामध्ये पुन्हा एकदा ताकद लावू आणि ताकदीनं काम करू. आणि ह्या कार्यक्रमासाठी खरं तर आमची सारे शेतकरी आले, साऱ्यानं बसलो, आम्ही बसलो 1 तास जर आता गप्पा मारल्या. ऑफिसवर बनवायला लागले तर आपल्या इथं मयूर गोळणीच्यावर त्याने एवढं मोठं छान ऑफिस बनवलं. 1 अर्धा तास मी तिथं फिरलो. म्हणजे आम्ही पण आठवड्यात 1-2दा आता येणार आहे इकडं. साऱ्या गप्पा टप्पा केडीला तर आवडतंच, साला जीवन तयार असतो देऊ मी याचं म्हटलं की. त्यामुळं हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाला. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आला. खरं तर काल मला सदाभाऊ भेटले होते, पण वैभव दादाला तुम्ही निरोप दिला आणि मग मी भावना दिला असता. भाऊ म्हणले होते आपण तुम्ही विचारला आल्यानंतर माझ्याकडे चहाला या. आता चहा आता आपण इथं घ्यायच्या मूडमध्ये नाही, कारण इथं वेगळं शिस्त आहे, वेगळं म्हणजे मटण शिस्त आहे, नाहीतर गडी आरती वेगळा काढतील. त्यामुळं भाऊ आणि आम्ही या शहरासाठी या तालुक्यासाठी 100% काहीतरी करायचं आमच्या डोक्यात आहे आणि आपण 100% करू. कोणाला अहंकार आलाय, कोणाला गर्व आलाय, असल्या फालतू विषयावर आपण बोलायचं नाही. आपल्याला अहंकार येऊ द्यायचा नाही. आपण सामान्य माणसामध्ये जायचं आहे, सामान्य माणसाच्या पाया पडायचं आहे. ज्या लोकांनी पडळकर साहेबाला खांद्यावर घेतलं, ज्या लोकांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हाताला धरून चालवलं, या शहरामध्ये आम्हाला ज्यांनी फिरवलं, त्या कुठल्याही कार्यकर्त्याला न विसरणारे आम्ही पडळकर बंधू आहे. काळजी करा, पार्टीत नाद आला, इकडे गेला तिकडे गेला हे लक्षात घ्यायचं नाही. पार्टी शून्य आहे. वैयक्तिक सुद्धा संबंध असले पाहिजे. वैयक्तिक संबंधाचा फायदा मी आप्पा सांगतो तुम्हाला. ज्यावेळी आज आमच्या इथं कारण स्वाऱ्याने ठरवलं होतं झऱ्यामध्ये गुलाल उतरायचा, बंडू तात्याला फोन केला, तात्या असाच आहे, आम्ही पाकवर चुकडी यायचं इथं. तर या बाबा म्हटलं, पण आमच्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी ठरवलं पडळकर साहेबाला ताकदीने निवडून आणायचं. आणि म्हणून माधवी काकीला तेवढ्या ताकदीने निवडून आणलं. एकीकडे पैसा, एकीकडे संपत्ती, एकीकडे पैशाचा माज आणि माझ्यासारखा फटका कार्यकर्ता. आणि ते ह्यो फटका आणि माझ्या पत्रात माझी दोघं फाटकं. आणि आम्हाला लोकांनी एवढं समजून घेतलं. मला आम्हाला जे आणलेत पैसे शेट, हे बंडू शेट मला आण बोकाड काप इकडं बोलू ना. मग तिकडं पैशाची बोकडं इकडं आमच्याकडे खाल्लं, आनंदात आलो आणि चांगल्या पद्धतीने आपण कार्य केलं. आणि भविष्यामध्ये या खानापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, साऱ्या ताकदीनं आपण लढू. आता खानापूरचं इलेक्शन आलंय, तयारी लागलं पाहिजे. जिथे कोणाला संबंध आहे त्यांना फोन केलं पाहिजे. खानापूरमध्ये आपल्याला लढायचं आहे. आता खुळकुळा वाजवूया, खुळकुळा वाजला तर जाग होईल. ती म्हातारी आल्यावर पहिल्यांदा कसा करतो,
माणसं गोळाच्या आधीच गाडा आपल्याला खेळायला लागेल आपण त्या पद्धतीने आपण काम करू. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला खरं तर आला आणि वरून राजाचा आभार मानलं पाहिजे. तो थांबला, त्याला तर इस्कोट करायचा असता सतीजवळ खरंच तुम्ही प्रामाणिक माणूस आहे, तो सुद्धा थांबला. नाहीतर बऱ्याच जण म्हणले असतील हे कार्यक्रमाचा कसं वाटोळ होतंय एवढं बघूया. पण तुम्ही कुठंतरी पुण्यवान आहेत आणि या कार्यक्रमाला सर्व आलेली लोक पुण्यवान आहेत, कारण त्यांना पण बोलायला मिळालं. आम्हाला सुद्धा त्यांच्या पुढं आमचं काय मोडकं तोडकं विचार सांगायला मिळालं. जे काय पटतील ते विचार तुम्ही घ्या, काय चुकलं असतील ते सोडून द्या, पुन्हा आपण पुढचं विचार मांडू. त्यामुळे तुम्ही सर्वजण आला इथं, मला स्वतःला बरं वाटलं. सतीशरावनं माझा मानसन्मान केला, माझ्या सर्व सहकार्याचा मान्य सन्मान केला. इथं आमच्या आप्पांनी चांगलं मार्गदर्शन केलं. खरं तर आप्पा फार चिकाडीचा गडे आणि माझं अशा अपघात झाल्या, दोघं पण माझा जीव भावाचे मित्र. बालचंद्र भैया पण माझाच आणि ह्यो पण माझाच. मी घरी गेलो तेव्हा म्हटलं आपण म्हणलं याच्या पप्पालाच उभा करूया. दोघं बसलो होतो आणि म्हटलं तुम्ही दोघं पण माग घ्यायचे. दोघं पण म्हटलं ठीक आहे, पण दोघं दुसऱ्या वाटात उभं राहिले. म्हणजे घरामध्ये सुद्धा समंजसपणा पाहिजे. आपल्या मागं ताकद का उभा राहावी. पहिले जर घर आपलं मजबूत असलं, घर मजबूत असलं तर गाव मजबूत राहतंय आणि गाव मजबूत असलं तर तालुका मजबूत राहतोय. काय होत नाही त्याला, चला येऊ दे पोस, काय होत नाही त्याला. आणि तालुका मजबूत असला आपला मतदारसंघ मजबूत राहतोय. त्यामुळं भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्यामध्ये, आटपाडी सोडून द्या, खानापूर तालुक्यातल्या कुठल्या जर कार्यकर्त्याला त्रास झाला, कुठल्याही कार्यकर्त्या जर केसाला धक्का लागला तर तिथं ब्रह्मानंद पळकर तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे. तुम्ही कसली काळजी करू. ठीक आहे, मी सांगत नाही, मला सांगायचं आहे, मोठीपणा करायचा आहे. ती कार्यकर्त्याला माझ्या माहीत आहे मी ताकद देतो का नाही देतो. ती संग्राम नाना तर मी आता पाठ 5 उठवायला लागलो. तो पहिला पोलीस स्टेशनला जा. तिचं वजन पण 4 किलो कमी झाले. नाना मला खाताना म्हणते 4 किलो कमी झाले, अजून 10 किलो कमी करायचं आहे. त्यामुळे तुम्ही कसली काळजी करू नका. तुमच्यासोबत सर्व प्रशासन असेल, आम्ही आहे. आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक